वसई विरार शहर महानगर पालिका ने किसान की ही जमीन हड़प ली। ये बात सामने आई है कि वसई विरार शहर मनपा ने एक किसान की 20 गुंठा जमीन पर तालाब बनाकर कब्जा कर लिया। विरार ईस्ट नारंगी सर्वे नंबर 213 जमीन मालिक कौशव साइमन टस्कानो और उनके परिवार की है। जमीन के मालिक ने आरोप लगाया है कि महानगर पालिका ने 7 बार मालिकों को कोई पूर्व सूचना दिए बिना उनकी जमीन पर एक तालाब का निर्माण किया है। मनपा अधिकारियों ने हमें न्याय नहीं दिया तो मंत्रालय में आत्महत्या कर लेंगे। मनपा अधिकारियों ने चेतावनी दी है कि यदि उन्होंने हमें न्याय नहीं दिया तो वे मंत्रालय में आत्महत्या कर देंगे। किसी के कहने पर मनपा के अधिकारी हमारी शिकायत को अनसुना कर रहे हैं। किससे पूछा जाए ये सवाल जगह के मालिक ने उठाया है। आइए सुनते हैं जमीन के मालिक कौशव टस्कनो का क्या कहना है। ब्युरो रिपोर्ट VRS न्यूज। आता हा तलावाचा भाग आहे, तुम्ही बघू शकता त्या साधारण तिकडे टॉयलेट बांधलेलं आहे, ते टॉयलेटही आमच्या जागेत बांधलेलं आहे आम्हाला न विचारता। त्याचप्रमाणे तुम्ही जर ते टोक बघितलं तर त्या टोकापासून साधारण ह्या टॉयलेट पर्यंत असं 2.5 गुंठे जागा, हा 7-12 नंबर आहे 213चा 15 आणि 213चा 18चा 2। तर ह्या जागेमध्ये जवळजवळ 2.5 गुंठे जागा नगरपालिकेने अतिक्रमण केलेलं आहे आमच्या जागेत आम्हाला न विचारता, आम्हाला कधीही कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, आम्हाला न विचारता, आणि आम्ही जेव्हा ऍप्लिकेशन दिली आम्हाला दाद न देता त्यांनी आमच्या जागेवर अतिक्रमण केलंय। आणि जेव्हा आम्ही नगरपालिकेमध्ये सी विभागामध्ये रिद्धी मॅडम होत्या, त्यांना जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा ते बोलले की आम्ही आमच्या जागेत करायला, तुमच्याने जे होईल ते करा। आता नगरपालिका जर आपल्याला अशी उत्तर द्यायला लागली तर आम्ही सर्वसामान्य माणसांनी शेतकऱ्यांनी जायचं कुठे। आता ह्या माझ्या मावशी आहेत, यांचं वय आहे 68। त्याच्या व्यतिरिक्त माझ्या आई आहे, ह्या 4 बहिणी आहेत पहिले म्हणजे। आता ह्या लेडीज आहेत आणि सगळे आता सिनियर सिटीजन आहेत। आता यांच्यावर जर समजा असे अत्याचार झाले तर मग जाणार कुठे, शेतकरी वर्ग जाणार कुठे सर, हा मोठा प्रश्न आहे। आता त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं, ह्या 2.5 गुंठ्या व्यतिरिक्त जर बघितलं तर महानगरपालिकेने एकट्याने आमच्या जमिनीतून 10 गुंठे रस्ता काढलेला आहे आम्हाला न विचारता। त्याच्या जोडीला जवळजवळ गटार काढलेले आहे 10 गुंठ्याचं। तर हे 20 गुंठे आणि हे 2.5 गुंठे म्हणजे जवळजवळ 22.5 गुंठे जागा महानगरपालिकेने अतिक्रमण केले आहे आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीची विचारणा केली नाही किंवा आम्हाला ते सांगणं तुम्हाला तेव्हा नोटीस आली, आम्हाला अजूनपर्यंत कोणतीच नोटीस आली नाही। आणि जर नोटीस आली असेल तर महानगरपालिकेने आम्हाला ती दाखवावी, त्यांच्याकडे कॉपी असणारच, त्यांनी आम्हाला दाखवावी। ही आमची जमीन ते कशाला खात आहेत, त्यांची स्वतःची जमीन त्यांना सांभाळता येत नाही आणि आमची जमीन ते खात आहेत सरळ। त्याच्या व्यतिरिक्त अजून 3 गुंठे अतिक्रमण आहे, तिथे तर एकदम हद्दच पार केलेली आहे। शॉप्स आहेत, शॉपमध्ये पोल आहे पूर्णपणे आणि त्या पोलला 22,000चं व्होल्टेज आहे। मग ते कसं नगर महावितरणने काय सूचना केल्या? महावितरणने हे बघा सर, हे इकडे हे तुम्ही बघू शकता, सांगा। हा, हे महावितरणने आपला त्यांना लेटर दिलेले आहेत आणि त्याच्यावरती आम्ही पाठपुरावा केला तर महावितरण बोलले की आमचं काम आहे लेटर द्यायचं। मी म्हटलं तुम्ही कनेक्शन कट करा ना, ते बोलले ते आम्हाला सगळं चेक करावं लागेल। त्या गोष्टीला 3 महिने झाले सर, अजून त्याच्यावर काहीच झालं नाही। आणि त्यावरती जेव्हा ते महावितरण आम्ही फॉलोअप घेतलं तेव्हा हे VVMC कडे आम्ही फॉलोअप केलं तेव्हा त्यांनी हे पत्र दिलं आम्हाला आणि हे पत्राची तारीख आहे 29/2/2024। बांधकामाच्या परवानग्या मागितल्या, ते 29/2/2024ला त्यांनी परवानग्या मागितल्या समोरच्या व्यक्तीकडून आणि 7 दिवसाचं टाइम दिलेलं। म्हणजे आता फेब्रुवारीचा महिना होता, आता आपण मे मध्ये उभे आहोत आणि आम्ही सतत पाठपुरावा करतो महानगरपालिकेमध्ये। महेश पाटील सर आहेत प्रसहायुक्त, त्यांच्याकडे पण ते काही दाद देत नाही सर, आम्ही इलेक्शनमध्ये बिझी आहेत इकडे। पण ते बिझी आहेत तर बिझी आहेत, पण त्यांच्या रोजचं जे रेग्युलर काम आहे आपलं ते कोण करणार? मग इलेक्शन तर येणार, इलेक्शन जाणार, पण जे बाकी रेग्युलर काम आहे ते पण व्हायला पाहिजे त्याच्याबरोबर। आता महापालिका असेल किंवा कोणाचा हात वाटतो? महापालिका तर आहेच, पण महानगरपालिकेच्या जोडीला कोणतरी आहे, अशी मोठी ताकद आहे त्यांच्या जोडीला, ती ते वापरतायत ह्याच्यामध्ये। तुमच्याकडे काय आता पर्याय उरलेत, काय करणार आहेत, कशी दादागिरी करतात? आता सर आम्ही इथे उपोषण करणार महानगरपालिकेच्या समोर, जर आम्हाला दाद दिली नाही तर आम्हाला उपोषण करावं लागेल सर, कारण आता सर्व पर्याय आम्ही करून झालेले आहेत। नाहीतर मग आम्हाला मंत्रालयात जावं लागेल, मंत्रालयातून वरून उडी मारावी लागेल आणि सगळं लिगली केलंय आम्ही, अजून आमच्याकडे ऑप्शनच ठेवला नाही महानगरपालिकेने। कागदपत्र आणि सर एवढं कंटिन्युअस फॉलोअप करून 6 महिन्यापासून जर तुम्ही आमचे पत्रव्यवहार बघितले, व्यवस्थित एकदम चांगल्या भाषेमध्ये आम्ही पत्रव्यवहार केले आहेत सगळी महानगरपालिकेत टाइम टू टाइम, पण तरी पण आम्हाला महानगरपालिका दाद देते। महापालिकेने स्वतःचे आरक्षित भूखंड होते ते तर विकले किंवा तिथे अतिक्रमण करू दिली। मी तेच सांगतो सर, महानगरपालिकेने आपल्या स्वतःच्या जागेवर अतिक्रमण करून दिलं, तिथे त्यांना त्यांची जागा सांभाळता येत नाही, पण इथे आमची जागा खायला तयार झालेली आहेत सर, ही वाईट गोष्ट आहे। आणि आता शेतकरी आहेत आम्ही काय करणार सर?
आम्ही किती लढू शकतो? महानगरपालिका आणि जबाबदार आहे. शेतकऱ्याला जर समजा कारण आम्ही सांगून शासन सुद्धा नवीन बांधकाम केलंय. शेतकऱ्याला जर समजा शासन जर न्याय देणार तर आम्ही न्याय कुठे मागायचं सर मग? आणि असं उत्तर आम्हाला देतं की तुम्ही तुमच्याने जे होईल ते करा. मग सर आम्ही काय करू शकतो? शेतकरी आहोत आम्ही. आणि तुमच्या जागेवरती अतिक्रमण झाल्याचं कळतंय माझ्या काय? वडिलांनी घेतलेली 102 गुंठे जागा आहे आणि त्या माझं वय 168 वर्ष हा आणि माझ्या वडिलांनी जागा घेतली आणि तिकडे अतिक्रमण झालेलं आहे. 90 सालापासून आम्ही ह्या जागेवर आले नाही. त्या मधल्या दरम्यानमध्ये महापालिकेने सगळे गटारं, रोड, हाय टेन्शन वायर आणि तलावाला 2.5 गुंठे जागा येऊन आमची टोटल 20 गुंठे जागा महापालिकेने घेतली आणि ह्यासाठी आम्ही महापालिकेमध्ये कितीतरी वेळा गेलो. आता मागे मागे गेले तर त्या लोकांनी आम्हाला खूप दम दिला. आम्ही सांगते बांधणार, आम्ही तोडणार नाही, असं तसं खूप काय सांगितलं. मी सांगितलं तुम्हाला स्वतःलाच पाहिजे असेल पाचंगे होत्याला की तुला तुझ्या बायकोला मुलाला जर पाहिजे असेल घर बांधायला तर मी आता सही करते, पण मी नगरपालिकेला माझी जागा देणार नाही. का तुम्हाला तुमच्या जागा सांभाळता आल्या नाही आणि आमच्या जागेवर तुम्ही का अतिक्रमण लावले आणि 1-2 गुंठे नाही टोटल 20 गुंठे जागा तुम्ही घेतली आणि त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय देणार? आणि आज आमची एवढी वय झाली. माझी मोठी बहीण आहे 80 वर्षाची, 75 वर्षाची, मग 68, दुसरी 55 वर्षाची. आम्हाला काय या जमिनीचा फायदा आहे? आज काय करणार ते आम्हाला करून द्या. तर त्यामुळे उलट बोलले आणि खूप काय सांगितलं. आम्ही फोडणार नाही, असं नाही करणार, तसं नाही करणार. मी सांगितलं की तुम्ही तलाव लहान बांधा, लोकांसाठी करता ना. आमची जागा घेऊन तुम्ही लोकांसाठी कशाला करता? नाव कमावायला करता का? म्हटलं तुम्ही तलाव लहान करा. त्याचा मोबदला वगैरे कधी लगा? हा काहीच दिला ना आजपर्यंत मोबदला ना काय नाही. अजून आमची जागा अशीच तशी आमच्या नावावर आहेत. सगळे 7 बारी माझ्या नावावर आहेत. दादागिरी करतात बाकी आणि जाम दादागिरी गेले भेटायला की भेटत नाही. आम्ही सगळ्याकडे गेले पण कोणच आम्हाला दाद देत नाही. आता कोणाकोणाला भेटलात तुम्ही? किती महिन्यांपासून पाठपुरावा? आम्ही जवळजवळ 6 महिने झाले आमचा पाठपुरावा चाललाय. तर आम्ही लाईटवाल्याकडे गेले, यांच्याकडे एमबीसीबी बोर्डात गेले, महापालिकेमध्ये गेले, ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांच्याकडे गेले. कल्पना पाटील जे नगरसेविका होती तिने अतिक्रमण केलंय. ती नगरसेविका असताना तिच्या विरुद्ध आम्ही किती आवाज केले, पण ती पण फोडायला तयार नाही, काय करायलाच तयार नाही. अजिबात आमचं ऐकत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. आणि 20 गुंठे की 25 गुंठे जागा ह्या लोकांनी आमची कव्हर केलेली आहे. कांता पाटील आणि अजून फोडत नाही. आणि आम्ही शेत म्हणजे आमच्यासाठी छोटंसं झोपडं बांधलेलं ना ते त्यांनी तोडून टाकलं. अनधिकृत काहीच तोडलं नाही. आणि आम्ही बांधायला सुरुवात केली की आम्ही कधी कधी येणार तर उन्हात बसणार ना, आता आपण चालू करूया. तर शेतघर बांधा ते त्यांनी येऊन म्युन्सिपाल्टीने येऊन तोडून टाकलं. जागा तुमची आणि अतिक्रमण करून त्यांनी ते तोडलं. बाजूचं काय तोडलं नाही. आम्ही सांगितलं बाजूचे सगळे दुकान आहेत, गाळ्या आहेत, ते तोडा ना. तर पहिलं आमचं शेतघर होतं ना ते. पालिका कोणाच्या बोलण्यावरती हे करताय का असं काय वाटतं तुम्हाला? काय माहिती ते आपल्याला कळत नाही. पण पालिकेला कोणाचा तरी सपोर्ट असणार. सपोर्टशिवाय ते करणार नाही. कारण तेवढी दादागिरी करते म्हणजे किती झालं. आम्ही किती वेळा गेले की भेटत नाही. सगळे आमच्याकडे कागदपत्र आहेत, त्यांना दिलेले सगळे पेपर आहेत. आता 7 बारे असतील, किती कोणाची नाव आहेत त्यावर? 7 बारावर मी कोशा सायमन तुस्कानो, मेरी विक्टर रुमाव, लुईजा अगोस्टिन परेरा आणि रोजी सेंजाव डिमेलो हे 4 आहेत. आणि बाकीचे आमचे कुटुंबी दुसरे आहेत ना भागीदार, त्यांची नावं आहेत. मग हे एवढं या जागेवरती अतिक्रमण होईपर्यंत तुम्ही काय करत होते? कारण 1990 साला म्हणजे माझे काका आहेत ना, त्यांनी इकडे मारहाण केलेली आणि त्यावेळेला आमची मुलं सगळी लहान होती. त्यामुळे आम्ही त्यानंतर 10-15 वर्ष तिकडे आलेच नाही भीतीमुळे. आता जरा वातावरण बदललं तसं आम्ही पाऊल टाकलं 6 महिन्याला. तिकडे बघतो तर काय केलंय नुसतं त्याचा पत्ताच नाही. आमची जागा मोकळी आणि सगळी शेतं होती. त्या शेताचा आता काय केलं त्याचा पत्ता नाही. महापालिकेने कचरा आणि काय काय टाकलंय सगळं महापालिकेचं 20 गुंठे जागा त्यांनी कव्हर केली आहे. ह्याला जबाबदार जास्त करून महापालिका आहे. आता एकूणच काय मागणी आहे तुमची? आमची सगळी जागा मला मोकळी करून द्या. सगळी जागा मोकळी करून द्या. आम्हाला मोबदला काहीच नको. तलाव लहान करू शकता तुम्ही, तलाव लहान करा. तुम्ही सगळं काय फोडू शकता. आमचं छोटंसं शेतघर तुम्ही फोडलं तर तुम्ही बांधलेलं तुम्ही फोडा ना. आणि आम्हाला आमची जागा मोकळी करून द्या. आम्हाला मोबदला काहीच नको आहे. आता आमची एवढी वय झाली, मोबदला कधी देणार हे लोक? मी सांगितलं आम्हाला तुमचे 2.5 गुंठे घेतले ना, 2.5 गुंठे जागा द्या. तेव्हा घाबरले. मी सांगितलं आम्हाला जागेमध्ये जागा द्या. आता 50 लाख रुपये गुंठा द्या, देऊ शकता का? तर तेव्हा बोलायचे राहिले आणि नुसते दादागिरी आणि